आज आपण पाहणार आहोत HMIS चा रिपोर्ट कशा प्रकारे काढावा. प्रथम लॉग इन करायचे. इथे कॅप्चा टाकायचा आहे जो की नॉर्मली हा कॅपिटल अक्षरामध्ये असतो. आपण आता लॉग इन होत आहोत. लॉग इन झालेलं आहे. यामध्ये जायचंय. इथं हे सर्व आपले ऑप्शन दिसतील. HMIS, डाटा एंट्री. या मंथली सर्व्हिसमध्ये आपण रिपोर्टिंग करतो आणि त्याच्या बाजूला एक रिपोर्टिंग असं ऑप्शन आहे. यामध्ये गेल्यानंतर डाटा आयटम वाईज हे 2 नंबरला आहे. जसं की रिअल टाइम रिपोर्टिंग स्टेटस. त्यानंतर हे डाटा आयटम वाईज रिपोर्ट यावर क्लिक करायचे. आता आपल्याला रिपोर्ट काढायचा आहे. काढायचा आहे कधीचा? तर आपल्याला रिपोर्ट काढायचा आहे एप्रिल महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंतचा. म्हणजे आपल्याला प्रगती रिपोर्ट हवाय. हे काढलं तर याला पिरियड सिलेक्ट करायचं आहे. वर्ष आपोआप येऊन जाईल. आपल्याला एप्रिल 25 ते डिसेंबर 26 असा रिपोर्ट काढायचा आहे. इथं बाकीचं कुठलाही रिपोर्ट, आपल्या PSCचं नाव, आपल्या सब सेंटरचं नाव या गोष्टी येतील. इथं सिलेक्ट ऑलवर क्लिक करायचे. पुन्हा खाली घ्यायचे. इथं एक्सपोर्ट एक्सेल होत नाही डायरेक्ट. तर पहिल्यांदा शो रिझल्टवर जायचं. इथं क्लिक करायचे. इथं खाली रिपोर्ट येईल. पूर्ण रिपोर्ट आलेल्या महिन्यावाईज याला एक्सेल म्हणायचे. पहिल्यांदा आपल्याला रिपोर्ट नाही दिसला, बरोबर आहे. आता हेल्थ मॅट्रिक्सवर क्लिक करायचं. पुन्हा रिपीट मंथलीवर क्लिक करायचं. इथं महिना ऑलरेडी सिलेक्ट आहे आपला. त्यानंतर सिलेक्ट ऑल म्हणायचे. सिलेक्ट ऑल म्हटल्यानंतर इथं शो रिझल्टवर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर खाली आपला रिपोर्ट जनरेट होईल. हा रिपोर्ट आलेला आपला महिन्यावाईज. ठीक आहे. याला एक्सपोर्ट एक्सेल म्हणायचं. आता आपला रिपोर्ट डाउनलोडला चालू आहे. डाउनलोड झालाय. हा समजा आपला रिपोर्ट आहे. या डाउनलोड झालेल्या रिपोर्टचे आता आपला PDF मध्ये रिपोर्ट कसे कन्व्हर्जन डाउनलोड करायचे झालेला आहे, बरोबर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती पहा.